आज गणपती बाप्पांसाठी मी बनवले आहे बाप्पांचे फेवरेट मोदक. मोदक तर आमचे पण फेवरेट आहे आणि हे मोदक बनवले आहे रव्याचे मोदक बनवायला खूप कमी इन्ग्रेडियंट लागतात आणि खूप इझिली बनतात आणि कमीत कमी वेळातही बनतात. तर चला मी रव्याचे मोदक बनवायला काय काय घेतले आहे ते बघूया. तर घरी काही ड्रायफ्रूट्स होते, पिस्ता, बदाम, काजू ते घेतले आहेत मी. एका मोठ्या बाउलमध्ये रवा घेतलेला आणि अर्ध्या वाटी दुधात केसर घोळून घेतलेला आहे. तूप अर्धी वाटी सफिशियंट आहे मोदक बनवायला. त्यातून 2 चमच तूप पॅनमध्ये घातलं. त्यात माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करून 2 मिनिटासाठी फ्राय करून घेतले. ड्रायफ्रूट्स फ्राय करताना लाईट गोल्डन कलर येईल एवढं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये 4 चमच एवढं तूप घालायचं आहे. म्हणजे जवळपास आपल्याला टोटल अर्धी वाटी एवढंच तूप लागणार आहे आणि त्या तुपात रवा फ्राय करून घ्यायचा आहे. रवाला पण सुगंध येईपर्यंत आणि एक हलका लाईट गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. रव्याचा सुगंध यायला लागला की 2 ते 3 कप दूध आणि त्याचबरोबर आपण केसर घोळून घेतलेला दूध तयार केला होता, तो केसरचा दूध त्यात ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा बाउल यात पिठी साखर ॲड केली आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क पण ॲड करू शकता किंवा गुळचं पावडर असेल ते सुद्धा ॲड करू शकता. पिठी साखर ॲड केल्यानंतर रव्याचं मिश्रण थोडं पातळ होईल, पण हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडं घट्ट आणि मोदक बनवणं एवढं योग्य बनेल. रव्याचे मिश्रण थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता त्यात फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून याला छान मिक्स करून थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मोदकच्या मोल्डमध्ये टाकून मोदक तयार करून घ्यायचे आहे. किंवा जर तुम्हाला हाताने करता येत असेल तर तुम्ही हातानेही करू शकता. मी मोदकच्या मोल्डला पहिले तूप लावून घेतलेलं छान आणि त्यानंतर रव्याचे मिश्रण भरून मोदक तयार करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हाताने करायचं असेल तर तुम्ही मोल्डचा वापर न करता हाताने सुद्धा मोदक बनवू शकता. केसरचं दूध ॲड केल्यामुळे मोदकचा कलर खूप सुंदर आलेला आहे. तुम्हाला यात अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता, जसे की किसमिस वगैरे किंवा अक्रोड हे पण तुम्ही ॲड करू शकता आणि ग्रेटेड कोकोनटसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता. पण जर तुम्ही ग्रेटेड कोकोनट ॲड केला तर त्यानुसार तुम्हाला दुधाचे प्रमाण ॲडजस्ट करावं लागेल. हे मोदक दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पण टेस्टी झाले आहेत. तर आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.